जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावावर धन्यवाद देऊ. पौलाचे तेव्हा त्याला पहिले पत्र याचा 2रा अध्याय त्याच्या पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. सार्वजनिक उपासनेबाबत सूचना. तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, उपकार स्तुती करावी, राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रम करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकाराव्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले, याची साक्ष यथा काळी द्यावयाची आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित, मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही. विश्वास व सत्य या संबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. वाचलेले वचन देव आशीर्वादित करो.